नमस्कार सगळ्यांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. आणि आजचा ब्लॉग पण खूप छान होणार आहे. तुम्ही आजपर्यंत कसे ब्लॉग पाहिले, खूप छान मस्त सपोर्ट केलेला आहे मला. तसंच आज पण खूप छान ब्लॉग होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत ब्लॉग पाहायचा आहे. तर आत्ता मी आलेले आहे आपल्या चिंकू दीदीला शाळेत सोडायला. बस आता गावात गेलेली आहे. हे चिंकू दीदी आपली तयार होऊन इथं थांबलेली आहे, पाहू शकता. हाय बोल मला. गुड मॉर्निंग बोल सगळ्यांना. आता कुठे चालली तू? शाळेत चाललेली आहे. आता थोड्याच वेळात दीदीची बस येईल. बस आलेली आहे. चिंकू दीदी आपली चाललेली आहे. आता बस येऊन थांबेल इथं. चल बाय करून जायचं. गेली आपली चिंकू दीदी आता शाळेमध्ये. काय तर तो काय कुठं लावायचं पाणी कशाला? आता आले मी चक्कर मारायला यांच्याकडे. तर ह्या कशा निवांत आराम करत बसल्यात, एकदम शांत, पोट भरून खाल्ले आणि निवांत बसलेल्या आहेत. ह्यांनी आता मला पाहिलेलं आहे, त्यामुळं ह्या 2-3 मिनिटात लगेच उठतात. बघा कशा बघतात माझ्याकडे. तिकडं मी इकडं पाठीमागे आहे त्यांच्या, तर त्यांना आवाज येते माझा. आता मी चाललेले आहे इकडं. बोर आहे आपला चालू करायला. ही पाहू शकता तुम्ही, हा आहे बोरचा पाईप. तर चला मग आपण आता बोर चालू करून घेऊयात. इकडं अंशू आलेला आहे माझ्यासोबत. कसा उभारलेला आहे. काय अंशू काय करतो? पाईप घेऊन खेळायला आहे. मी चाललेले आहे आता बोर चालू करण्यासाठी. तर चला तुम्हाला आपला बोर थोड्याच अंतरावर आहे, जास्त अंतरावर नाही आहे. आपण चालू करून येऊयात. हे पा हिरवीगार मका किती मस्त आहे, आलेली आहे खूप छान. इथं आहे आपला बोर आणि इथं आहे आपले बोरची पेटी. ते आपण चालू करून घेऊया. झालेलं आहे चालू. पाणी गेलेलं असेल तिकडं. काम करते, मी खेळते आहे, माझा भाऊ बी खेळतो. कुठे आहे तुझा भाऊ? इथं. हा तुझा भाऊ आहे का? हा. काय त्याचं नाव बरं, जरा समजू दे आम्हाला पण. अंशू. अंशू. आणि तू त्याला काय म्हणती? दादू. हा, हे बघा बहीण भावंड किती मस्त खेळतात. मला तर लहानपणीचीच आठवण झाली माझ्या. कधी आली शाळेतून? आता चालू. डबा वगैरे संपवला? हा. संपवला. आणि टीचरना कशासाठी फोन केलेला मला? भाषणाची तयारी करा. असं का? करणार आहे का तू? हा, मला भाषण लिहिणं. बरं बरं, ओके ओके, नक्की देते. हा, हे आपला लसूण. लसणामध्ये पाहू शकता खूपच गवत झालेलं आहे, कारण खुरपायला मला वेळ भेटला नाही आणि मध्ये थोड्या दिवस झालं बायका भेटल्या नाहीत. आता आणखीन भेटना गेलेत. इकडं कांदा हे भरपूर असतं, त्यामुळं कांद्यालाच बायका गुंतलेल्या आहेत. तर आज म्हणलं चला, काल थोडासा खुरपून घेतला होता आणि आज इथं खुरपायला बसलेली आहे. आज घेते म्हणलं जेवढा होईल तेवढा लसूण खुरपून. तर खुरपल्यानंतर थोडंसं खत घातल्यानंतर खूप छान येतो.
आणि घरचा लसूण असला की आपलं घरचं वर्षभर भागून म्हणजे भागलं जातं. आपलं फोडणीला विकत आणायची गरज नाही लसूण घरच्या घरी. असं थोडं थोडं मी घरच्या घरीच लावलेलं असते. तर आज घेते मी लसूण खुरपून. हे आपला एवढा लसूण खुरपून झालेला आहे. इकडे एवढा मोठा राहिलेला आहे. किती गवत आलेला आहे. लसणात गवत आहे का गवतात लसूण आहे मलाच समजेना. भरपूर गच्च भरलेला आहे बाबा. एवढा आता नीट झालेला आहे. दिवस मावळायला चाललेला आहे. जवळजवळ मावळत आलेला आहे. अंधार पडायला लागलेला आहे. थोडा थोडा असा अंधार दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर मुलांना मी आत्ताच घरी सोडलेला आहे आणि मुलांना सोडून घरी मी इकडं आलेली आहे गाईंना न्यायला. ते त्या पण माझी वाटच बघतात की कधी आम्हाला सोडती आणि घरी घेऊन जाते. एकदम असं थांबले जणू काय शहाणे माणसं असं पाहतात की आता मला कोणीतरी घ्यायला आलेलं आहे आणि मला घेऊन चाललंय. तर मी आजचा ब्लॉग इथेच थांबवते. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे.